उरण तालुक्यातील मोठे भोम या गावात पैशाच्या हव्यासातून घडलेल्या एक थरकाप उडवणाऱ्या घटनेनं संपूर्ण तालुका हादरून गेलाय। 90 वर्षांच्या हिराबाई जनार्दन जोशी यांचा मृत्यू हा अपघाती नसून खून असल्याचं उघडकीस झालं असून हा थरारक प्रकार स्वतः त्यांच्या जावयानं केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। ही घटना 9 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी घडली। सुरुवातीला नातेवाईकांनी पडून मृत्यू अशी तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदवली होती, मात्र हिराबाई यांच्या डोक्यावर खोल गंभीर जखम असल्यानं पोलिसांना संशय आला। शवविच्छेदनात त्यांच्या डोक्यावर टणक वस्तूने मारहाण झाल्याचं निष्पन्न झालं आणि हा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणाचा तपास उरण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जोशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील केदार, पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड तसंच हवालदार मच्छिंद्र कोळी यांच्या पथकानं वेगानं सुरू केला। चौकशी, पुरावे आणि तांत्रिक तपास यांच्या आधारे पोलिसांनी हिराबाई यांच्या जावयाला सुरेश सावळाराम पाटील याला ताब्यात घेतलं। पोलिसी चौकशी दरम्यान अखेर तो कोलमडला आणि हिराबाईंच्या हत्येची कबुली दिली। आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्याला 27 नोव्हेंबर पर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या भयंकर घटनेमागील मूळ कारण म्हणजे पैशाची अतीव लालसा। हिराबाई जोशी यांनी काही दिवसांपूर्वी जमीन विक्री करून 15 लाख रुपये बँकेत जमा केले होते, त्यापैकी 6 लाख रुपये त्यांनी मुली आणि अन्य नातेवाईकांना दिले। घटनेच्या दिवशी उरलेल्या रकमेसंदर्भात घरात चर्चा होणार होती, याच पैशावर जावयाचा डोळा होता। वादाच्या दरम्यान त्यानं 90 वर्षीय वयोवृद्ध सासूच्या डोक्यावर टणक वस्तूनं हल्ला करून त्यांचा खून केल्याचं तपासात उघड झालंय। पैशाच्या हव्यासानं अंध झालेल्या एका माणसानं घरातीलच ज्येष्ठ महिलेची निर्दयीपणे हत्या केल्याची ही संतापजनक घटना उरण तालुक्यासह समाजाला हादरवून टाकणारी आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपला चॅनल, आपला आवाज।